शिक्षण विभागात झालेल्या सावळ्या मोजणाने विद्यार्थी, पालक, शिक्षकही त्रस्त आहेत। कुठे पुस्तकं नाहीत, कुठे खिचडी शिजत नाही, कुठे शिक्षक दांडी मारतात, कुठे शाळेची इमारतच नाहीये। शिक्षण विभागामधला हा गोंधळ, ही अनागोंदी थांबावी यासाठी ना सरकार म्हणावं तशी पावलं उचलताय, त्या यंत्रणांना स्वतःहून जाग येतेय। यावर काय मार्ग काढावा आणि यंत्रणा सुरळीत करावी हा प्रश्न सर्वांसमोर आहे। रोज बोर्डावर खडूने लिहिणारे शिक्षक रवींद्र धोत्रे यांच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं होतं लातूरमध्ये। त्याचं कारण असं की संस्था चालकांनी त्यांच्याच पगारामधनं त्यांना 50,000 रुपयांची मागणी केली होती आणि ते पैसे दिले नाहीत म्हणून संस्था चालकांच्या रोषाला त्यांना सामोरं जायला लागलं। इथे भांडण झालं, वाद झाला, ती शाळा बंद झाली लातूरची। मात्र याचा फटका कुणाला बसला तर तो असला विद्यार्थ्यांना। शिक्षण व्यवस्थेमध्ये जी काही आज सध्या चाललेलं आहे की त्यांच्या आपापच्या भांडणामुळे आपल्या पाल्याचं जे काही नुकसान होत आहे ते पाल्याचं नुकसान होऊ नये असं शिक्षण व्यवस्थेने जिथल्या तिथं सगळा कारभार करून हे सगळे भांडणं थांबवून सर्वांनी लक्ष देऊन विद्यार्थ्याचं पाल्याचं नुकसान होणार नाही आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा खेड्यापाड्यातून जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य हे अंधारात जाता कामा नये याकडे सर्व प्रशासनाने लक्ष द्यायला हवं। ग्रामीण भागामध्ये शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत आणि मुख्यालय कुणी राहत नाही। मुख्यालय न राहता शासनाकडून जे भाडं वसूल करत आहेत ते यांनी मुख्यालय राहायला पाहिजे आणि मुख्यालय राहिल्यानंतर विद्यार्थ्याचं चांगल्या प्रमाणात शिक्षण मिळत। वेळेवर शाळेत येत नसल्यामुळं विद्यार्थ्याचं यामध्ये फार मोठं नुकसान होत आहे। पालकांचं नुकसान होतच आहे, विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होत आहे आणि पर्यायाने आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं अतिशय वाईट अवस्थेत सापडलेल्या या शिक्षण व्यवस्थेला कुणी वाली आहे की नाही हा प्रश्न एकीकडे उपस्थित होतोय। दुसरीकडे यंत्रणा सरळ करण्यामध्ये आपणही कमी पडतोय का याच विषयी काही नागरिकांशी, काही सजग लातूरकरांशी बातचीत केली आहे, चर्चा केली आहे। लातूरचे आपले प्रतिनिधी संदीप काळे यांनी। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न शिक्षण व्यवस्थेच्या एकूण सगळ्या कारभाराकडे पाहिलं तर पडल्याशिवाय राहत नाही। कुठं शिक्षकाला मारहाण होते, कुठं शाळेमध्ये पुस्तकं पोहोचत नाही, तर कुठं खिचडी शिजवलं जात नाही। हा सगळा प्रकार सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये। मात्र शिक्षण विभाग असेल, राज्यकर्ते असतील त्याकडे लक्ष देत नाही। सर्वसामान्यांना याविषयी काय वाटते, कशी त्यांची भूमिका आहे आणि नेमकं या सगळ्या विषयावर कुठल्या पद्धतीनं सोल्युशन करायला पाहिजे याच विषयी आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की यावर काय तोडगा काढता येईल। मला सांगा, जिल्हा परिषद शाळा असेल, महानगरपालिकेची शाळा असेल, सगळ्या शाळांची परिस्थिती सध्या सुरू आहे। कोण आहे याला कारणीभूत आणि काय तोडगा यावर काढावा लागेल? याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि हे राज्यकर्ते आहेत। तर याला एकाच ठिकाणी आळा बसू शकतो जर जोपर्यंत प्रशासन या म्हणजे जी काय कार्यप्रणाली चालू आहे, जो कारभार चालू आहे, याला जोपर्यंत एक अधिकारी म्हणून जोपर्यंत अंकुश येणार नाही यावरती, कोणाचा म्हणजे अधिकारी जसा जोपर्यंत येणार नाही प्रशासनाला चालना देणार तोपर्यंत ह्या सगळ्या बेकायदा किंवा बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना आळा नाही बसणार। शिक्षकांना आळा नाही बसणार। मला सांगा, जी व्यवस्था तिथे सुरू आहे, कसं बघता तुम्ही व्यवस्थेकडे? कोण जबाबदार आहे याला? या व्यवस्थेला प्रथम आपण महानगरपालिकेच्या हद्दीत असेल किंवा जिल्हा परिषदेच्या असतील या ठिकाणचे स्थानिक प्रशासन जबाबदार आहे। त्याचबरोबर एक खिचडीचं टेंडर ज्यांना दिलं जातं ते खिचडी व्यवस्थित शिजवले जात नाही। निवड म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहेत त्या टाकाऊ पदार्थाचं या ठिकाणी खिचडीचं संगोपन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे। म्हणून त्या ठिकाणी कारवाईची अत्यंत आवश्यकता आहे। शिक्षकांना खास करून तर शासन जवळपास त्याच गावी त्याच विद्यार्थ्यासाठी राहावं आणि त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करावं, त्याच्यासाठी जवळपास 2,000-3,000 रुपये मंथली भाडं देतोय। पण अशी एकाही गावात कुठलाच शिक्षक आतापर्यंत राहिला नाही। घटनेमध्ये दुरुस्ती करून शिक्षणाचा हक्क आणि सक्तीचं करावं लागलं शासनाला, तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याविषयीचे दिशानिर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। मानसिकतेमध्ये जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही। त्याला नागरिक सुद्धा तितक्याच प्रमाणात जबाबदार आहेत, कारण नागरिकांना आपले हक्कच माहित नाही। हक्क जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, ते हक्क आपण लोकांकडून घेणार नाही। आपल्याला फार मोठी दरी या शिक्षण क्षेत्रामध्ये दिसते। एकीकडे उच्चभ्रू संस्थांमधून काही लोकांना शिक्षण मिळतं आणि एकीकडे शाळेमध्ये जात असताना गणवेश सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नाही। ही जी दरी आहे ही कमी करण्यासाठी शासनानं ठोस धोरण अवलंबण्याची आवश्यकता। आपण पाहतो की शिक्षणामध्ये प्रचंड स्वरूपात दरी निर्माण झालेली आहे। मग ती दरी निर्माण करण्यामागचे घटक कुठले आहेत आणि त्यावर अंकुश ठेवण्याचं काम कुणाचं आहे हे सगळं राज्य सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी शोधून काढणं अत्यंत आवश्यक आहे। व्हिडिओ देण्याचं प्रशांत चेंडवा।